त्या बाबतीत आपण प्रारब्धाच्या अधीन आहोत. अन्न मन धन हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन. अन्न मन धन हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन. अन्न मान धन. मजा आहे पण एकच तास उरेले ना. ही बैठक बसवायला फार वेळ लागून जातो. असं असतं ना ते कनेक्टिंग असते. कनेक्टिंग जोपर्यंत समाजाशी कीर्तनकाराची, वक्त्याची, गायकांची, वादकांची कनेक्टिंग होत नाही तोपर्यंत उत्स्फूर्तता मिळत नाही. तोपर्यंत चाली सुद्धा जल्दी निघतात नाही. तोपर्यंत शब्द रचना सुद्धा लवकर अगदी त्याला प्रगल्भता प्राप्तच होत नाही. ही कारण परंपरा कनेक्टिंग पाहिजे. आणि मात्र वरखेड्याच्या बाबतीत कनेक्टिंग व्हायला वेळ नाही बरं. मला इथला फार मोठा अनुभव आहे. अजय महाराज, पुरुषोत्तम महाराज, प्रेम महाराज, तुम्ही इथं कितीदा आलेत मला माहिती नाही. मी जवळजवळ 5-7 वर्ष सप्ताहाला इकडे थांबलो खालच्या ठिकाणी. ज्या कीर्तनकाराने यावं त्या कीर्तनकाराने हौसच करावी. इथला तर नुसतं मंडप मग फिरायला राहतस. काकड्याला याच्यापेक्षा जास्त गर्दी असते. म्हणजे कीर्तन या क्षेत्राशी समरस होत असताना अजिबात विलंब नाही. ती कनेक्टिंग असते आणि ती झाली एकदाची की मग सर्व वातावरण. मग तुम्ही कीर्तनकाराने किती जड चिंतन सांगू द्या तरी ते आनंदात सेवन करतात. पण काही काही ठिकाणी असं असतं महाराज कनेक्टिंगच होत नाही. बटणे फिरावा माझा 11 वाजी जातस. यांना हे सांगू का करुण रस सांगू का विनोद सांगू का काही वीर रस सांगू काय काय बिभत्सपणा सांगू. कोणतेही रस स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा. समाजाला कोणत्याही पद्धतीने अभिरुचीच्या माध्यमातून ते रुचत नाही. जोपर्यंत रुचत नाही रुचाले लागस तिथला मग विठोबा महिना टाइम होईल असं होतं. आणि त्याच्यामुळे या गोष्टी फार समरसतेने सर्वच ठिकाणी एवढ्या उत्सुकतेने आता हे वातावरण म्हटल्यानंतर अधिष्ठान आहे महाराज. हनुमंतरायांच्या समोरचं अधिष्ठान म्हटल्यानंतर इथं वेगळ्या प्रकारचा म्हणजे रास करणारा कोणताच वर्ग नाही. नाहीतर कितीतरी ठिकाणी काही काही ठिकाणी काय भव्य दिव्य व्यासपीठ असतात. भव्य दिव्य एकदम जबरदस्त. लोकही भरपूर ऐकायला 10-10, 15-15, 20-20, 25-25 हजार. पण कीर्तन करतात स्टेजवर कीर्तन करत नाही. लोक हात तमाखूच होतच. काही ओमजींना अनुभव आजनं असा प्रकार नाही. इथं एकदम कनेक्टिंग आहे. तुमच्या प्रारब्धकृत अवस्थेमध्ये तुम्ही जर जीवन जगत असाल तर तुम्ही मनुष्य देहकृत अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर प्रारब्धाच्या अधीनच तुम्हाला राहावं लागेल. प्रारब्धाच्या पलीकडे तुम्हाला जाता येत नाही. तुमची कर्तव्य परातपरता दर्शवण्यासाठी तुम्ही आलेले असतात. तुम्ही तुमच्या त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून जरी ती भाषा बोलू गेले तरी तुम्हाला तिथून कशा प्रकारचा अवतार धारण करता येत नाही. अवतार धारण करणारा वर्ग या जगतातले फक्त 2च. एक देव आणि दुसरे संत. देवाने अवतार धारण केला कधी कधी कशा कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या कालखंडात. गर्ग संहितेत याचं वर्णन आहे. संत परंपरेच्या माध्यमातून गर्ग संहितेने याचे 6 प्रकार सांगितले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण, परिपूर्णतम. आणि या जगतामध्ये परिपूर्णतम अवतार धारण करणाऱ्या परमात्म्याच्या त्या व्यापक स्वरूपाचं परिपूर्ण धर्मस्थापनेचं अस्तित्व जगतामध्ये पालन करण्यासाठी जी अभिव्यक्ती, जी विभूती, जी महात्मा महापुरुष या अवतार परंपरेला धारण करतात किंवा याला स्पर्श करतात ते संत असतात. देवाची अवतार परंपरा. देवाची अवतार परंपरेचं कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशासाठी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा अवताराला येतात. मुख्य परंपरा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. आहे तुका म्हणे
गीतेत आपल्याला सांगतात. काय परंपरेने भगवंताचा अवतार असतो. यदा यदा ही धर्मस्य, धर्मकारण परंपरा. जगतामध्ये मानवी जीवनाची जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याची मुख्य परंपरा धर्म असला पाहिजे. धर्मो रक्षिती रक्षितः. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. आणि हेच व्यापकत्व जगतामध्ये सिद्ध स्वरूपाला नेत असताना ज्या देवाने जशा जशा पद्धतीने अवतार धारण केला, त्या अवताराच्या दोन मुख्य परंपरा सांगितल्या गेल्या. पूर्णावतार रामकृष्ण. कोणते कोणते अवतार? एक राम आणि एक कृष्ण, पूर्ण अवतार संबोधले गेले. कशा पद्धतीने? दुर्जनाचा येणे करुणी संहार. दुर्जनत्व नष्ट करण्यासाठी धर्माची मुख्य परंपरा धर्म संस्थापना आहे. मग तो धर्म आम्हाला काय शिकवतो? काय शिकवतो धर्म आम्हाला? धर्माने मवाळ भाषेमध्ये आम्हाला भरपूर शिकवलं. काय काय नाही शिकवलं? अहिंसा परमो धर्म. काय नाही शिकवलं? धर्म हेच शिकवतो, अहिंसा परमो धर्म. हा जगताच्या पाठीवर अहिंसेचा सिद्धांत घेऊन तुम्ही परमधर्म प्राप्त करा, परमधर्म करा. जगत स्वरूपामध्ये हा परमधर्म तुम्ही स्वीकारल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बाधा येणार नाही. तुम्ही धर्म प्रज्वलित या कारण परंपरेला सिद्ध नेण्याचा पायिकत्व हा मान मिळवल्याशिवाय राहणार नाही, असा सिद्धांत धर्म आपल्याला सांगतो अहिंसेच्या माध्यमातून. पण ती अहिंसा स्वीकारत असताना जर तुम्हाला कुणी आडवा गेला, जर ती अहिंसा परमो धर्म स्वीकारत असताना तुम्हाला जो कोणी आडवा झाला, आडवा गेला, तर त्या आडव्या होणाऱ्याला गाडून, ती बाळासाहेब ठाकरेंची भाषा आहे बरं का, गाडून, आणि नाही गाडला गेला तर फाडून. ते केलंच पाहिजे. म्हणून त्यावेळेस धर्माची प्रज्वलितता आपल्याजवळ टिकते. आणि हे करत असताना भगवंताने जो धर्म कार्याचा मार्ग आपल्याला दर्शवलाय, ते करत असताना भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. दुर्जनाचा संहार. मग दुर्जन ज्या ज्या ठिकाणी आडवा येत असेल त्याला त्याला आडवा केला पाहिजे. कशा पद्धतीने? तो ज्या पद्धतीने आडवा आला. मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या काही बाबी माझ्या डोळ्यासमोर ऐकलेल्या आहेत, किंचित, जास्त नाही. तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना राजकीय अवस्थेतला अभ्यास त्या व्यक्तीकडनं सहसा होत नाही, पण मी काही बाबी अशा जाणून आहेत. त्यांना ज्या वेळेस विचारलं जायचं ना, तर ते स्वाभिमानानेच सांगायचं. त्यांच्या जीवनातला एक किस्सा आहे. धर्म सांभाळत असताना, त्याचं रक्षण करत असताना आम्ही काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि हा किस्सा त्यांच्या पश्चात सदनामध्ये का कोणत्या तरी सभेत राज ठाकरेंनी सांगितला होता की ते धर्माच्या बाबतीत एवढे तत्पर होते. किती तत्पर होते? बाबरीचा ढाचा पडला, बाबरी मस्जिद, तिचा ढाचा पडला. आणि ढाचा पडल्यानंतर ते जिकडे तिकडे, आता ते संवेदनशील वातावरण अतिसंवेदन झालं, अगदी ते जास्त अतिसंवेदनशील झालं की त्याचा परिणाम काय होतो आपल्याला माहिती आहे. आपण धुळ्याच्या फार जवळ राहतो बरं का, आणि त्याच्यामुळे काय काय आपल्याला कसं सामोरं जावं लागतं ह्या आपल्या सर्व गोष्टी या माहिती आहेत. म्हणून त्याच्यामुळे काहीतरी दंगलीय अवस्था अशी वातावरण निर्माण व्हायला लागले. आणि मग ते मीडिया, सोशल मीडिया, पत्रकारिता ज्या त्या पद्धतीने हे कोणी केलं असलं पाहिजे, हे असं कर्म करत असताना कोणी एवढं धाडस केलं असं पाहिजे. प्रत्येकाला, प्रत्येक पक्षाचे कोणीतरी, कोणी बजरंग दलचे असतील, कोणी कोणत्या पक्षाचे, विश्व हिंदू परिषदेचे, प्रत्येकाला ते विचारणं, त्यांच्या माईक घेऊन लगेच ते विचारणं, तुमचं हे धाडस आहे, तुमच्या लोकांचं हे काम आहे, हे असं तसं करत असताना बाकीच्यांनी कितीही पद्धतीने तिथं घुटमाळ केलेली असली तरी याचं धाडस कुणाचंच होत नव्हतं की नेमका ढाचा कोणी पाडला. असा कुणीच तयार होईना. शेवटी बीजेपीच्या एका महान नेत्याने असं संबोधून दिलं त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या त्या संपादकाजवळ की हे कार्याला शुभ सुरुवात जर कोणी केली असेल तर ते कारसेवक म्हणून का असे ना, पण ते महाराष्ट्र राज्यातनं जरी प्रादेशिक पक्षाच्या स्वरूपातनं असला तरी शिवसेनेच्या कोणत्या तरी वाघांनीच हे कार्य केलेलं असलं पाहिजे असं त्याला माहिती पडल्याबरोबर त्याने त्यावेळेस काही 5G नेटवर्क वगैरे नव्हता, बरेच वर्ष झाले त्या गोष्टीला.
नाही ते नसल्यामुळे त्यावेळेस काय करायचं, एक तर सकाळची बातमी, एक तर दुपारची बातमी, एक तर संध्याकाळची बातमी, या बातम्यांशिवाय पर्याय नसायचा. मग त्या बातम्यांच्या माध्यमातून त्याच्यातले जिज्ञासू जे असायचे त्यांना ते कळायचं की आज काय झालं, काय वातावरण पेटलं, कशा पद्धतीने, असं तसं. दुपारच्या बातम्या रेडिओवर टेलिव्हिजनवर ऐकत ऐकत सह्याद्री चॅनल वगैरे असे स्वीकारत तिथपर्यंत माहिती मिळायची. पण मोठ्या मोठ्या लोकांना अन्य प्रकारचे भ्रमणध्वनी सुद्धा नव्हते, टेलिफोन होते. आणि टेलिफोनच्या माध्यमातून त्यांनी ते दुपारची वेळ बाळासाहेबांचा आराम करण्याचा टाईम होता तो. आणि अशा वेळेमध्ये ती एकदम खन 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 करून ती बेल वाजली. बेल वाजल्याबरोबर ते टाइम्स ऑफ इंडियाचा तो संपादक बोलत होता का कोणी बोलत होता, आणि महाराष्ट्राचे बाळ ठाकरे, हा बाळासाहेब ठाकरे बोलतो. त्यांचा तो मितवा रुबाब तो कीर्तनात सांगण्यासारखा नाही आहे बरं का. पण त्या ठाकरी शैलीमध्ये त्यांनी ते उत्तर दिलं. आणि उत्तर देता त्या विचारलं, दुपारी आज बाबरीचा ढाचा पडलाय, ढाचा बरं का, मी मराठीमध्ये संबोधन करतो. बाबरीचा ढाचा पडलाय, कुणी याचा आरोप स्वीकारायला तयार होत नाही, कुणी असं तयार होत नाही की हे कर्तृत्व आम्ही केलंय म्हणून. एका बीजेपीच्या महान नेत्याने तुमचं नाव संबोधून सांगितलं की हे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, यांनी हे कार्य केलं असलं पाहिजे. बाकीचे सर्व या भीतीपोटी की कदाचित आमच्या कार्यकर्त्यांना जेल होईल, किती नेतील, किती जेलमध्ये जातील म्हणून कोणी तयार नाही. हे तुम्हाला मान्य आहे का, खरं आहे का तुमच्या कार्यकर्त्यांनी तो बाबरीचा ढाचा पडला, हे खरं आहे का? बाळासाहेब ठाकरेंनी अगदी मितवामध्ये असं रुबाबमध्ये ते उत्तर दिलं, जर तो बाबरीचा ढाचा माझ्या कार्यकर्त्यांनी, कारसेवकांनी, सैनिकांनी पाडला असेल तर याचा मला सार्थ अभिमान आहे की माझे कर्तृत्ववान शिवसैनिक जगताच्या पाठीवर सर्वात महान कार्यकर्ता आहे. ही निर्भीडता होती महाराज. आणि ही निर्भीडता जगताच्या पाठीवर कोणाही कडे सहजासहजी येऊ शकत नाही. कोणाकडे येऊ शकतं एवढं धाडस निर्माण करण्याची कर्तृत्व शक्ती फक्त धर्माविषयी जागृत असणाऱ्या व्यक्तीविषयीच निर्माण होते. जो धर्मासाठी जागृत आहे, जो धर्मासाठी आपलं कार्य अगाधपणे सिद्धतेला नेतो. त्याची बाकीची काल परंपरा कशी होती, कोणत्या पद्धतीने गेली, याच्या बाबतीत आपल्याला काही जास्त घ्यायचं नाही. पण त्यांचं बालपण बघा, प्रबोधनकारांच्या घराण्यात जन्माला आल्यानंतर कोणीतरी असं म्हणत होते की त्या माध्यमातून कोणते तरी प्रबोधन करतील, कोणते तरी लेखाण करतील, कोणत्या तरी व्याख्यात्याच्या माध्यमातून त्यांचं व्याख्यान करता करता तो वारसा जपण्याचा प्रयत्न करतील. पण तो वारसा जपत असताना बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या जीवनात जर जास्त काही स्वीकारलं असेल तर तो विचारांचा वारसा स्वीकारला. विचारधारेच्या माध्यमातून समाजावर, जगतावर, आपल्या या दीनदुबड्यांवर, तळागाळातल्या लोकांवर ज्यावेळेस अनेक प्रकारचे अत्याचार होतात तर यांना सामोरं जात असताना आपण ही निर्भीडता का दर्शवू नये? ज्या भगवान परमात्म्याला सुद्धा वाटतं की धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाडीशी भक्तजना. मग भक्तजनांचं पालन करण्यासाठी तो भगवान परमात्मा अवताराला येतो, पण त्याला काही कालमर्यादा आहेत. आणि त्या कालमर्यादेच्या माध्यमातून तो स्थापना झाली की काही वर्ष जीवन जगतो. किती वर्ष? काही अवतार तर फक्त काही क्षणापुरते. मत्स्य अवतार, कच्छ अवतार, वराह अवतार, वामन अवतार, हे जे अवतार आहेत, नृसिंह अवतार, हे एकदम काही क्षणापुरते, एकदम काही क्षणापुरते. ते कच्छ अवतार धारण केला, मत्स्य अवतार धारण केला, काही क्षणापुरता. वराह अवतार धारण केला, फक्त हिरण्यकश्याचा वध झाला, निघून गेले. त्यानंतर नृसिंह अवतार धारण झाला. नृसिंह अवतार म्हणजे जलचर, खेचर, भूचर या माध्यमातून ती अवतार परंपरा वाढवत जगामध्ये काही लोक पुरोगामी विचारधारेच्या माध्यमातून म्हणा किंवा नास्तिकवादाच्या माध्यमातून म्हणा, देवत्व किंवा देवाची परंपरा मानायला तयार नाही. ते लोक डार्विनचा सिद्धांत मानतात. मग डार्विनच्या सिद्धांताच्या माध्यमातून ही भूमीचं सर्वात पहिलं अस्तित्व जलचर या अस्तित्वाने आहे. म्हणून पहिला मत्स्य अवतार, मग कच्छ अवतार, वराह अवतार, मग त्यानंतर वराह म्हणजे पाण्यात पण आणि बाहेर पण, नुसतं बाहेर नाही, किचडमध्ये सुद्धा वराह. सुकर म्हणतात त्याला, आपल्याकडे त्याला डुक्कर म्हणतात, डुक्कर. आणि मग तो त्या पद्धतीने जीवन जगतो. याचा पुढचा अवतार नृसिंह अवतार झाला. नृसिंह म्हणजे अर्धा माणूस अर्धा पशु, पण एवढा खतरनाक माझ्या प्रल्हादाला जर कोणी त्रास दिला ना, तेले नुसतं जेलमा टाकावनी, फाडीसन फेकी दिसू, ही परिभाषा अवताराची. पण काही क्षणापुरती,
मग ही काही क्षणापुरती जर अशी अवतार परंपरा झाली तर ही अवतार परंपरा नंतरच्या कालखंडात सांभाळेल कोण? ती सांभाळण्यासाठी या जगतामध्ये भरपूर महापुरुष जन्माला आले, अवताराला आले, पण ती अवतार परंपरा मुख्यत्वाने कोणी धारण केली तर या जगताच्या पाठीवर संतांनी धारण केली. कशासाठी धारण केली? जर तळागाळातल्या लोकांपासून समाजाचं अभिमुख जीवन जगण्यासाठी त्यांना प्राप्तव्य अधिकार जर पात्र होत नसतील तर त्यांना त्या स्थितीमध्ये सज्ञान करण्याची परिस्थिती आपल्या जीवनात निर्माण व्हावी. आणि ती निर्माण होत असताना जगताच्या पाठीवर असे कितीही पाखंडीपणा करणारे आले, जसे बाळासाहेब ठाकरेंच्या समोर आले होते, असे कितीही आले तरी त्यांचं परिपूर्ण खंडन करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करण्याचं कार्य या महात्म्यांनी केली. ते अभंगाच्या पहिल्याच